तर 125 मार्काचे 2 निबंध असेल आणि याच्यात हायएस्ट स्कोअर म्हणून आपण 150 म्हणजे 150च्या वर 170 वगैरे हा हायएस्ट स्कोअर. म्हणजे आपल्याला कसं बाकी अपेक्षित असतं की 250 पैकी मला 200 मिळायला पाहिजे, तर तसे मिळत नाही. जनरल स्टडीज मध्ये पण मिळत नाही आणि तिकडे तुम्हाला एसए मध्ये सुद्धा मिळत नाही. म्हणजे युपीएससीचा जर विचार केलं तर 250 मार्कापैकी एसए मध्ये 150, 160, 170 हे म्हणजे हायएस्ट स्कोअर. 170 तर एकदम हायएस्ट स्कोअर झाला. ठीक आहे. तर 2 एसे लिहायचे आहेत तुम्हाला 125 मार्काची. निबंधाची मूलभूत रचना कशी, काल आपण चर्चा करत होतो. तर प्रस्तावना, बॉडी आणि कन्क्लुजन. आता विषयाची ओळख, व्याप्ती आणि पार्श्वभूमी हे वाचकाचे लक्ष वेधून घेणारी असावी प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये बघा की टॉपिकच्या म्हणजे टॉपिक जो आहे त्याला सोडून दुसरीकडे जायची म्हणजे कुठेही स्कोप नाही. म्हणजे बॉडीमध्ये थोडंसं ठीक आहे की आपण विस्तारित जाऊ शकतो, त्या टॉपिकशी निगडीत दुसऱ्या टॉपिक, तिसरा टॉपिक असं जाऊ शकतो. परंतु प्रस्तावनेमध्ये बिलकुल टॉपिकला स्टिक राहायचं आहे, त्याचं प्रिसाइज रायटिंग करायची आहे. आणि कन्क्लुजन खूप सकारात्मक राहायला पाहिजे, म्हणजे दृष्टिकोन ऑप्टिमिस्टिक असायला पाहिजे. टॉपिक्स बघा की एक तर सामाजिक व सांस्कृतिक टॉपिक असतात, म्हणजे महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य आणि कृषी हे टॉपिक असतील त्या ठिकाणी. मग अर्थव्यवस्था व तंत्रज्ञान, त्याचे डिजिटल भारत, कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय वर जर आपण बघितलं तर 2025 मध्ये राज्यसेवेमध्ये एआय वर प्रश्न विचारला गेलेला आहे. फक्त कोणता, तर मराठी जो ऑप्शनल पेपर आहे, म्हणजे एकतर अनिवार्य म्हणून आपण, म्हणजे एसे अनिवार्य, आणि तिकडे मराठी जो क्वालिफाईंग पेपर आहे, ऑप्शनल म्हणण्यापेक्षा क्वालिफाईंग जो पेपर आहे, त्या क्वालिफाईंग पेपरमध्ये एआय वर तुम्हाला एसे विचारला गेला होता. त्याच्यामध्ये सुद्धा 600 शब्दामध्ये एसे लिहायचा असतो. त्यानंतर पर्यावरण बदल, जागतिकीकरण, एमपीएससीच्या अभ्यासक्रमाशी संबंधित किंवा चालू घडामोडी जे आहे टॉपिक, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एसे असतो, चालू घडामोडीच्या टॉपिकवर सुद्धा. आता लेखन कौशल्यासाठी ज्या टिप्स म्हणतो आपण, प्रभावी सुरुवात, मराठी भाषेचे व्याकरण, मुद्देसूदपणा, डाटा व फॅक्ट्स व शब्दमर्यादा हे आपण काल चर्चा केलेला आहे. पुस्तके आपण म्हणतो निबंध दर्शिका वगैरे काही पुस्तक म्हणू आपण, आणि अरिहंतची पुस्तक येते एसेची, तर ते आहेत माझ्याकडे पुस्तक मी तुम्हाला, परंतु ते इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळे मराठीमध्ये थोडंसं एक चांगलं पुस्तकाचा शोध आपल्याला म्हणजे निबंध लेखनासाठी आहे. मी सांगतोय तुम्हाला, ते शोध झाल्यानंतर म्हणजे व्यवस्थित जे पुस्तक मिळाली तर मी 3-4 पुस्तकं ऑर्डर केलेले आहेत, त्याच्यापैकी जे बेस्ट वाटेल ते आपल्याला रेफर करता येईल. मग बघा की लोकसत्ता. आता लोकसत्ताचा बघा की कालचे लेख म्हणजे आता मी मधात माझा सुद्धा थोडा टच सुटला होता लेख वगैरे संपादकीय वाचण्यामध्ये, पण कालचे संपादकीय मी वाचले, म्हणजे सकाळी वाचले, रात्री वाचले. तर थोडंसं लोकसत्ताचं काय की एक गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट असतात लेख आणि खूप जास्तच, परंतु आपल्याला निबंध लिहिताना तेवढा बिलकुल एक्स्ट्रीम अपोज म्हणजे जाणं बरोबर नाही. म्हणजे कालचं जे संपादकीय होतं तुमचं, जे डोनाल्ड ट्रम्पवर टिक टॅक ट्रम्प असं काहीतरी एक संपादकीय होतं. दुसरं संपादकीय होतं आपल्या म्हणजे आपण म्हणतो ना लाभांश, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. आता लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ज्याला आपण म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तरुण लोकसंख्येची संख्या अधिक असणे, म्हणजे त्याला आपण म्हणतो लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. हा अर्थशास्त्रामधला एक टॉपिक आहे. तर लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणतो आपण, तर हा लोकसंख्या लाभांशावर लाठीमार असं त्या काही की याचं शीर्षक होतं तुमच्या संपादकीयचं लोकसत्ताच्या. आणखी एक संपादकीय होता शास्त्रज्ञांचं जे राजीनामा आहे इस्रोच्या, म्हणजे 100 शास्त्रज्ञांनी एका वेळेस राजीनामा दिलं. जवळपास 5-6 वर्षा अगोदर भारत सरकारने खाजगी गुंतवणुकीला सुद्धा प्रोत्साहन दिलं, कशामध्ये, अंतराळ विज्ञानामध्ये, स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये. आणि जगात नाव कमवलेली इस्रो या संस्थेचे म्हणजे शास्त्रज्ञ 100 शास्त्रज्ञ एका वेळेस सोडून जात आहेत आणि खाजगी कंपनीला जॉईन करत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर तुम्हाला तो काय संपादकीय होता. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण संपादकीयमधलं काही कंटेंट घेऊ शकतो, परंतु जसं डायरेक्ट नरेंद्र मोदीचं नाव घेऊन त्यांना क्रिटिसाइज करणं, डायरेक्ट राहुल गांधीचं नाव घेऊन त्यांना क्रिटिसाइज करणं, हे तुम्हाला निबंध लेखनामध्ये टाळावं लागेल. डायरेक्टली कुठल्याही बघा की पॉलिटिकल पार्टीला म्हणजे ठीक आहे काही चुकतं तर आपण बोलू शकतो की म्हणजे खरंच मुलांवर लाठीचार्ज नाही करायला पाहिजे होता, त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे होती. म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की मुलं येणार आहेत दिल्लीमध्ये, तर तुमची गुप्तचर म्हणजे यंत्रणा फेल ठरली, आपण म्हणू तुमचं होम मिनिस्ट्री फेल ठरली, कारण की तेवढे मुलं आले आणि अचानक तुम्हाला गेट बंद करावं लागलं, मग लाठीचार्ज करावं लागलं. तर आता ते मुलं 20 दिवसापासून त्या ठिकाणी अनशन सुरू आहे, तर तुम्हाला त्याची पूर्वसूचना किंवा पूर्वतयारी असायला पाहिजे. आणि विद्यार्थ्याची मागणीच काय आहे की जे शिक्षण मंत्री आहेत, जे ह्या सगळ्यांसाठी जबाबदार आहेत, आपण काय म्हणतो आपल्या पॉलिटीमध्ये अभ्यास करतो, संविधानच म्हणते की प्राईम मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर ईच अँड एव्हरी ऍक्शन ऑफ इच गव्हर्नमेंट. म्हणजे सरकारच्या प्रत्येक कामासाठी काही की पंतप्रधान जबाबदार असतील आणि संसदेत जबाबदारी असतील आणि बाहेर लोकांना सुद्धा जबाबदारी असतील. म्हणून नक्कीच म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागतात, तसाच पंतप्रधानांचा सुद्धा राजीनामा मागू शकतात. एक सिंपल गोष्ट आहे की धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांनी जिम्मेदारी शिकून राजीनामा द्यायचा, तेवढा एक साधा टॉपिक आहे समजा, पण ठीक आहे.
तर निबंध लेखन सरावासाठी संसाधन आहे. तर निबंध म्हणजे काय? निबंध म्हणजे काय, तर एका विशिष्ट विषयावर आधारित औपचारिक, विश्लेषणात्मक आणि सर्जनशील, म्हणजे थोडे भारी भक्कम वर्ड या ठिकाणी यूज केलेला आहे. एक विशिष्ट टॉपिक आहे, म्हणजे निबंध जसा टॉपिक आहे महिला सबलीकरण, तर महिला सबलीकरणाच्या टॉपिक मधनं मला ठीक आहे की मला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं उदाहरण देऊ शकतो महिला पण मी महिला सबलीकरण टॉपिक लिहितो आणि तिकडे केनियातल्या किंवा झांबियातल्या महिलांविषयी खूप जास्तच तिकडेच लिहित आहोत, तर हे सगळं विषयांतर झाला. महिला सबलीकरण आणि मला भारतातल्या महिलांविषयी लिहावं लागेल. अप्रोच नक्कीच लिहित असताना पहिले काय की ग्लोबल, म्हणजे बोलत असताना सुद्धा, भाषण देत असताना सुद्धा, म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल इकॉनॉमी, करंट कंडिशन ऑफ द अर्थव्यवस्था, इकॉनॉमी किंवा रिसेशन, तर रिसेशन ग्लोबल स्तरावर कसं आहे, मग राष्ट्रीय स्तरावर कसं आहे, आणि मग राज्यात. तर तसं लिखाणाचं सुद्धा तसंच असायला पाहिजे की ग्लोबल म्हणजे जागतिक स्तरावर काय स्थिती चालू आहे, राष्ट्रीय स्तरावर काय स्थिती चालू आहे, आणि तिसरे म्हणजे स्थानिक स्तरावर किंवा राज्यात काय स्थिती सुरू आहे. म्हणजे आपण कुठलाही टॉपिक अभ्यास करत असताना किंवा लिखाण रायटिंग कराल तुम्ही, म्हणजे जसं अर्थ इतिहासाचे टॉपिक लिहाल तुम्ही, म्हणजे महिलांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग याच्यावर कुठला प्रश्न विचारला त्यांनी, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्यावर प्रश्न विचारला इतिहासामध्ये, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचं दोघांचंही ध्येय एकच होतं की भारतातून अस्पृश्यतेचं उच्चाटन करायचं, म्हणून दोघांची कार्यपद्धती वेगळी होती, लिहा. हा विचारलेला प्रश्न आहे. किती? तर 150 शब्दामध्ये किती 10 मार्कासाठी? 10 मार्कासाठी. तर बघा की आपल्याला म्हणजे कुठलाही टॉपिक असा लिहित असताना त्याची पार्श्वभूमी, त्याची सद्यस्थिती आणि त्याचे भविष्यातलं होणारे म्हणजे काय म्हणू आपण परिणाम किंवा भविष्य त्याचा, असं 3 डायमेन्शन असायला पाहिजे. तसं निबंधाचं सुद्धा तुम्हाला 3 डायमेन्शन, एक पार्श्वभूमी, हिस्ट्री, बॅकग्राऊंड, करंट कंडिशन, त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत, त्याच्यामध्ये काही कमतरता आहेत, त्या कमतरतावर उपाय, आणि येणारा काळ कसा असणार. तर असे बिलकुल डायमेन्शन फ्लो मध्ये तुम्हाला एसे मध्ये जाता येईल. तर निबंध म्हणजे एका विषयावर राहून तुम्हाला जवळपास 1000 वर्ड मध्ये लिहायचा आहे. हा एक प्रकारचा लिखित संवाद असतो. म्हणजे आपण एक्झामिनर म्हणू किंवा लोकांशी, म्हणजे म्हणतो ना आपण की आपण लहानपणी आपला निबंध राहते, माझी पाठशाळा, मेरी पाठशाळा, माझी शाळा, आणखी काय काय राहायचं, म्हणजे खूप असे निबंधाचे टॉपिक राहायचे. बैल पोळा हा टॉपिकवर पण निबंध लिहायचे. दिवाळी हा सण, आणखी काय राहायचे, म्हणजे टॉपिक जे लहानपणीचे राहायचे आपल्याला. एका टॉपिक सांगा. हा, मी पंतप्रधान असतो तर. हा, आणखी तर हा त्याची आत्मकथा, पुस्तकाची आत्मकथा ही राहू शकतो निबंध. ठीक आहे. तर हे असे टॉपिक लहानपणी राहायचे. तर आता थोडेसे टॉपिक तुमचे काही की वैचारिक टॉपिक असतात, म्हणजे जे सोशल टॉपिकला म्हणजे काही की टच केलेले असतात. निबंध म्हणजे केवळ तथ्य, घटना आणि घडामोडींचा साचाबद्ध संग्रह नव्हे, तर त्यासंबंधी विविध मुद्द्यांचे लिखाण होय. निबंधासाठी व्यापक ज्ञानाची आणि म्हणजे सखोल आकलनाची आवश्यकता आहे. आणि नक्कीच की बघा की आता म्हणा की आपल्याला जवळपास आपले 9-10 सब्जेक्ट आहेत, ते पण वाचन झालेले नाही. रोज न्यूजपेपर पण वाचत नाही, म्हणजे आपल्याला पैकी क्वचितच, म्हणजे राज्यसेवेची तयारी करणारे जे मुलं असतील त्याच्यातले 1 किंवा 2च पोरं काय की संपादकीय वाचत असतील. जेव्हापर्यंत वाचन करणार नाही तोपर्यंत डाटा कुठून तयार होईल. आणि रिडिंग म्हणजे तुम्हाला कितीही रेडीमेड, म्हणजे आपण कुठेही निबंधाच्या पुस्तकं घेतल्या आणि ते प्रॅक्टिस केलं, मी तुम्हाला कंटेंट पाठवलं ते प्रॅक्टिस केलं, परंतु जोपर्यंत तुम्ही अवांतर वाचन करत नाही, तुम्हाला बिलकुल म्हणजे रीड राईट आणि रिपीट म्हणून आपण ना, लिहिणं वाचणं लिहिणं, त्याच्यामुळे आपल्या म्हणजे डाटा संग्रहित होतो. म्हणजे आता समजा मी एवढा बोलू शकतो कारण की कुठेतरी वाचन केलेलं आहे, आणि आता कुठेतरी लिहू शकतो मी महिला सबलीकरणावर, कारण की माझ्याकडे त्याच्यावर कोट सुद्धा उपलब्ध आहेत. कोट उपलब्ध आहेत आणि त्याच्यावर माझं वाचन झालेलं आहे. तर त्याकरिता तुम्हाला सखोल वाचन करावं लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये कधी संयुक्त राष्ट्र संघटनेशी निगडीत, म्हणजे तुम्हाला आता निबंधाची जे वही केल्या त्याच्यामध्ये बघा की संपादकीय वाचत असताना महिलांशी निगडीत एखाद कोट आलं, एखाद माहिती ऐकली, एखाद सिच्युएशन आली, म्हणजे एखाद्या जिल्ह्यात एखाद्या कलेक्टरने खूप चांगलं काम केलं, तर कोणत्या टॉपिकवर केलं काम, म्हणजे प्रशासनाशी निगडीत निबंध विचारला तर. मग पर्यावरणाशी निगडीत काय की कुठंतरी आदिवासींनी आंदोलन केला, त्याचा तुम्ही संदर्भ देऊ शकता, तर ते लिहून ठेवू शकता. म्हणजे आतापासून तुमच्या निबंधाच्या वहीमध्ये निबंध लिहिण्यासोबतच जे माहिती तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये किंवा तुमच्या वाचनामध्ये किंवा तुमच्या सब्जेक्टमध्ये, इतिहासामध्ये काही टॉपिक येतं, महिलांच्या सबलीकरणाशी निगडीत आपण लिहू शकतो, किंवा महिला समाज सुधारकांशी निगडीत, म्हणजे पंडिता रमाबाई म्हणू आपण, महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास करू, त्याच्यामध्ये ताराबाई शिंदे वगैरे ह्या सगळ्यांचं, तर ते आलं तर ते तुम्ही लिहून ठेवायचं आहे, कारण ते तुम्हाला समोर लिखाणामध्ये कामात येईल. हे अचानक म्हणजे ह्या 5 दिवसाच्या क्लासमध्ये किंवा 10 दिवसाच्या क्लासमध्ये निबंध डेव्हलप होणार नाही. आपल्याला कन्सिस्टंटली त्याचं म्हणजे काय वाचन आणि लिखन करले, म्हणजे असं नाही की नुसतं वर्तमानपत्रामधनच निबंधाचा डाटा मिळेल. तुम्हाला डाटा तुमच्या इतिहासामधनं, पॉलिटीच्या पुस्तकामधनं सुद्धा मिळेल डाटा तुम्ही बघा की काही इथिक्स वाचाल त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला डाटा तयार होईल. काही मासिकं वाचाल, लोकराज्य म्हणू आपण, योजना म्हणू, नक्कीच म्हणजे ह्या महिन्यापासून लोकराज्य आणि योजना ह्या 2 मॅगझिन घेणं चालू करा.
आता कुठं मिळतील, कुठं बुक स्टॉल मध्ये मिळतील, नाही मिळाले बुक स्टॉल मधनं तर ऑनलाईन तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊन घ्या. लोकराज्य मराठीमध्ये आणि योजना, लोकराज्य मराठीमध्ये जे ते योजना हे मासिक आहे ते सुद्धा मराठीमध्ये घेणं सुरू करा. स्वतःचं वर्तमानपत्र, न्यूजपेपर हार्ड कॉपी घ्या, सॉफ्ट कॉपी नाही. किंवा ऑफिसमध्ये आलो किंवा क्लासमध्ये आलो तिथून वाचलो असं नाही. स्वतःचा एक न्यूजपेपर प्रत्येकाचा असायला पाहिजे. आपण लिहित असताना त्याच्यात काही अंडरलाईन करू, काही गोष्टी त्याच्यामध्ये हायलाईट करू, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागेल. नाहीतर काय की युपीएससीच्या बेसवर एमपीएससीची आता तयारी होत आहे. एमपीएससी राज्यसेवेचे माझे क्लास नाही होत आहेत. अरे बाबा, पण बेसिक तर तू न्यूजपेपर तर वाचणं सुरू कर. आपलं बेसिक ते ज्या गोष्टी आहेत त्या तर म्हणजे रोज थोडंसं लिखाण चालू कर, ते करायला पाहिजे. ठीक आहे. तर महिलांविषयी सुविचार. आता बघा की आपल्याकडे हे निबंध काय, निबंधाची व्याख्या आपण लिहिलं या ठिकाणी. निबंध म्हणजे विशिष्ट विषयावर आधारित औपचारिक, विश्लेषणात्मक आणि सर्जनशील लेखन म्हणजे निबंध होय. आता बघा की निबंध लिहित असताना दोन महत्वाचे मुद्दे, बॉडी पार्ट मध्ये तर आपल्याला खूप सारा टॉपिक लिहायचाच आहे, परंतु म्हणजे मी तुम्हाला काही महिलांविषयी किंवा सगळ्यांच्या म्हणजे काही या ठिकाणी कोट आपण सुविचार म्हणू, आपण ते सुविचार पण लिहून घेऊ. म्हणजे महिलांविषयी जर निबंध लिहित असताना आपण कुणाचे कार्ल मार्क्सचा म्हणा किंवा मदर टेरेसाचा किंवा नेल्सन मंडेलाचे काही आपण त्या ठिकाणी कोट ऍड करू शकतो. ते कोट पण आपण आपल्याकडे लिहून घेऊ. तर बघा की या ठिकाणी आपण पहिले इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन जो आपण म्हणतो, सुरुवाती स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे ते थोडक्यात आज चर्चा करू, कारण की आपल्याकडे अधिक वेळ नाही, 5-10 मिनिटात आपल्याला कन्क्लूड करायचं आहे. दुसरं, 2000 कोणत्या वर्षीचं तर 25चे विचारलेले निबंधाचे टॉपिक आपल्या कॉपीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाठवलाय पीडीएफ, बहुतेक पाठवलाय ना ग्रुपवर, पाठवलं, लिहिलं ना, लिहून घ्यायचं. त्यातल्या त्यात आपण जवळपास ते 25 ते 30 टॉपिक लिहिलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पर्यावरण, महिला सबलीकरण, त्या शाश्वत विकास, आणखी काय काय टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, भरपूर टॉपिक आहेत. म्हणजे अर्थशास्त्राशी निगडीत टॉपिक आहेत, कृषी व पर्यावरण बदल याच्याशी निगडीत टॉपिक आहेत. तर ते बिलकुल जवळपास ते 25 ते 30 टॉपिक आहेत. तेवढे 30 निबंध आपल्याला लिहायचे. मी तुम्हाला मदत करेन, मी सोबत राहीन. म्हणजे जवळपास ते 30 टॉपिक आपण प्रॅक्टिस केलं आणि ग्रॅज्युअली ह्या 5-6 महिन्यामध्ये तुमचं वाचन पण सुरू राहील, कंटिन्यू एडिटोरियल पण सुरू राहील. तर एडिटोरियल पण वाचन सुरू राहील आणि सगळे न्यूजपेपर वाचन सुरू राहील आणि 5-6 महिन्यामध्ये तुमच्या बाकी सब्जेक्ट सुद्धा वाचन होईल. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर तुमचं निबंधाचं डेव्हलपमेंट होईल. 1 महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये तुमचं निबंधाचं काही की त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार नाही. निबंधाचं म्हणजे 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात तुमचं निबंध डेव्हलप होणार नाही. म्हणजे असं एक्सपेक्ट पण करायचं नाही की आपण 6-15 दिवस झालं, 1 महिना झाला, आपण प्रयत्न करतो पण व्यवस्थित चांगला निबंध बनत नाही, कारण की सध्या आपल्याकडे डाटा नाही. तर निबंधामध्ये बघा की सुरुवातीची रचना म्हणजे निबंधाचं इंट्रोडक्शन कसं असायला पाहिजे. इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन, ह्या 3 गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या. साधारणतः 1000 वर्ड मध्ये एसे लिहायचं आहे, म्हणजे 5 पेजेस आपल्याला एसे लिहायचं, हे सुद्धा क्लिअर झालेलं आहे. आणि इंट्रोडक्शन हा किती शब्दांचा आणि पॅराग्राफ किती बनवाल सरासरी, म्हणजे सगळं आपण मिळून जर ठरवलं तर किती पॅराग्राफ बनवायला पाहिजे, 10 ते 12. कारण की 100 शब्दांचा एक पॅराग्राफ म्हणजे एक मोठाच पॅराग्राफ झाला. 100 शब्दांचा का कुठला पॅराग्राफ राहू शकतो, काही 150 शब्दांचा पॅराग्राफ राहू शकतो. तर 10, 8, 10, 12 हा संख्या पॅराग्राफची ठीक आहे. एकदम 40 पॅराग्राफ जायला नको आणि एकदम इकडे 5-6 पॅराग्राफ यायला नको. आता बघा की आपण म्हणू पहिला इंट्रोडक्शन पार्ट 100 शब्द ते 150 शब्द आणि कन्क्लुजन पार्ट 100-150 शब्द ते 150 शब्द. कन्क्लुजन करत असताना तुम्ही 2 पॅराग्राफ बनवू शकता. कन्क्लुजनचे एक छोटासा पॅराग्राफ आणि एक थोडा मोठा पॅराग्राफ. इंट्रोडक्शनचे 1 किंवा 2. तर इंट्रोडक्शनचा साधारणतः एकच पॅराग्राफ राहिलेला बरा. 2 पॅराग्राफ बनवत असताना काय करू शकतो आपण की पहिला जो पॅराग्राफ असेल छोटावाला, त्याच्यामध्ये आपण काही कोट्स वगैरे टाकलं आणि ते एक्सप्लेन केलं आणि मग सुरुवात केली तर 2 पॅराग्राफ पण बनवू शकतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल महिला सबलीकरण सशक्तीकरणावरचा निबंध आहे. त्याच्यात निबंधामध्ये मी काहीतरी कोट टाकलं महिलांविषयी आणि त्या कोट विषयी काही हे लिहिलं. आता हे इंट्रोडक्शन झालं. हा एक छोटासा पॅराग्राफ बनेल तुमचा 50 शब्दाचा किंवा 40 शब्दांचा. त्याच्यानंतर मग निबंधाची सुरुवात करणार इंट्रोडक्टरी पॅराग्राफ राहील, तो 100 शब्दाचा राहील किंवा 80 शब्दाचा राहील. तर 80 शब्दाचा राहिला तर जवळपास तुमचे इथे इंट्रोडक्शन मध्येच 120-130 शब्द तुमचे कंझ्युम होऊन जातात. आणि हा जर व्यवस्थित बनला तर मग एक्झामिनर बॉडीमध्ये खूप आपली एनर्जी वेस्ट करणार नाही, सरळ कन्क्लुजन कडे चालला जाईल. कन्क्लुजन कसं लिहिलं आहे मुलांनी आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतील. तर आपण इंट्रोडक्शनचे 1 किंवा 2 पॅराग्राफ बनवू शकतो. टॉपिक नुसार आणि तुमच्या लिखाणावर आहे. काही लोक लिहित असताना बघा की मुद्देसूद लिहितात, पॉइंट वाईज लिहितात. काही लोक जे आपण सोशल स्टडीज म्हणतो आपण, म्हणजे सामाजिक शास्त्रातले जे विषयाचे जे विद्यार्थी आहेत, जसं कोणी BA वाला विद्यार्थी आहे, पॉलिटिकल सायन्स वाला विद्यार्थी आहे, राज्यशास्त्रावाला, कोणी समाजशास्त्रावाला विद्यार्थी आहे, तो थेरॉटिकल लिहिल. म्हणजे बघा लिहिण्याच्या 2 पद्धती आपण आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा. आता आम्ही सायन्सवाले विद्यार्थी लिहित असताना काय करू की आम्ही पॉइंट वाईज लिहू. आणि तेच आर्ट्सवाले जसे पॉलिटिकल सायन्स, म्हणजे जशी टीना दाबी ऑल इंडिया रँक पास आलेली होती UPSC मध्ये, तर तिचं काय की लिखाण कसं असायचं तर बिलकुल थेरॉटिकल असायचं, बिकॉज शी वॉज पॉलिटिकल सायन्स स्टुडंट. राज्यशास्त्राची ती विद्यार्थिनी होती.
दोन्ही लिखाण काही चुकीचं नाही, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं नाविन्य मिळवावं लागेल. तर निबंधामध्ये बघा की आपण इंट्रोडक्शन साधारणतः 80 ते 100 शब्द, मी सांगितलं 100 शब्दाचे 120 करता येऊ शकतात. 120 कसं, ते छोटा जो इंट्रोडक्टरी जो पॅराग्राफ असेल तो 40 शब्दाचा ना, बाकी 80 शब्दाचा. आणि हा छोटा करत असताना छोट्यात जर तुम्हाला काही स्लोगन, कोट किंवा एखादी कविता टाकून जर करता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग एकच पॅराग्राफ बनवा इंट्रोडक्शन, ठीक आहे. तर साधारणतः 1 किंवा 2 लहान परिच्छेद असायला पाहिजेत, म्हणजे पॅराग्राफ असायला. मुख्य विषयाशी जोडणी, निबंधाची सुरुवात कितीही आकर्षक असली तरी पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी ती थेट मुख्य विषयाशी जोडली गेली पाहिजे. म्हणजे इंट्रोडक्शन मध्येच आपण खूप चालले गेलो तिकडे केनिया, झांबियाची कंडिशन, पाकिस्तानमधल्या महिलांची कंडिशन, तेवढं काही जायची गरज नाही. विषयाशी निगडीत बिलकुल स्टिक राहायचं आहे. जसं पर्यावरण आहे, पर्यावरण शाश्वत विकास आहे, तर शाश्वत विकासाची मला स्टिक राहायचं आहे. मी पर्यावरणाचं इंट्रोडक्शन करतो, त्याच्यात ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्सचे काही ते इंडायसेस किंवा त्याचे जे गोल्स आहेत ते चर्चा करणं ते बरोबर नाही. त्याच्यासाठी बॉडी पार्ट माझ्याकडे आहे. शाश्वत विकास मुद्द्यांचे जे आपल्याकडे किती मुद्दे आहेत, शाश्वत विकास मुद्दे 16, 17, 18 किती आहेत? 16 की 17 की 17? 17 गोल्स. 17 गोल्स जे आंतरराष्ट्रीय स्तरावर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण म्हणतो. तर ते जे गोल्स आहेत, जे मुद्दे आहेत, मग त्याच्यातला एक कमी करून आपल्या भारत सरकारने किती 16 जे, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी शब्दरचना साधारणतः 80 ते 100 शब्द असायला पाहिजे. मुख्य विषयाशी निबंधाची सुरुवात किती आकर्षक असली तरी बघा की तो बिलकुल सुरुवातीपासून शेवटीपर्यंत तो पॅराग्राफ, तो आपल्या इंट्रोडक्टरी पार्टला काय असायला पाहिजे, तर स्टिक राहायला पाहिजे, त्यामध्ये खूप अवांतर जायला नको. त्यानंतर बघा की अस्पष्टता टाळा. सुरुवातीला लिहित असताना पाल्हाडी किंवा विषयांतर करणारी नसावी. की म्हणजे आपण इकडे मी म्हणजे आता उदाहरणच देतो की अर्थशास्त्र मी शिकवत आहे, समजा अर्थशास्त्र शिकवत असताना मी बजेट शिकवत आहे, बजेटमधनं मी कुठं तिकडे काही की आमच्या गावात असं होते, यांचं बजेट असं आहे, कारण की मी मॅक्रो इकॉनॉमिक्स शिकवतोय, मला मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जाण्याची काय गरज आहे का? नाही. तर पाल्हाडपणा किंवा विषयांतर करणारी नसावी. त्यानंतर प्रभावी सुरुवात करण्याची 5 सर्वोत्तम पद्धती कोणत्या कोणत्या? तर स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान आणि मानसिकता बदलण्याची गरज या विषयाचा संदर्भ घेऊन आपण या पद्धती समजून घेऊ. हा टॉपिक बघा की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान आणि मानसिकता बदलण्याची गरज. तर हा बघा की एसेचा टॉपिक होता तुमचा 2025चा राज्यसेवेचा. याच्यावर आपल्याला 1-2 दिवसामध्ये, आता मी उद्या आणि परवा नाहीये, माझा मुंबईला एक लेक्चररचा पेपर आहे मॅथमॅटिक्सचा, भरला होता 2-3 वर्ष अगोदर, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 2 दिवस तुम्हाला मिळतील. तर 2 दिवसामध्ये काय करायचं की हा एसे मी तुम्हाला रेडीमेड पाठवतोय, अजून त्याच्याशी निगडीत खूप सारा कंटेंट पण पाठवतोय. तो कंटेंट घेऊन म्हणजे तसाचा तसा कॉपी करायचा नाही, त्याचा संदर्भ घेऊन आपल्याला 100,000 शब्दामध्ये कसं लिहिता येईल, त्याच्यामधलं काय कंटेंट ऍड करता येईल, तुमच्याकडनं काही कोट ऍड करता येईल का, ते सुद्धा त्याच्यात करायचं आहे. तर स्त्रियांच्या समाजातील दुय्यम स्थान, तर बघा की एखादी कथा किंवा काल्पनिक प्रसंग, एका बाजूला कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर काम करणारी आणि करोडोंचे टर्नओव्हर सांभाळणारी प्रांजल, तर दुसऱ्या बाजूला रात्री घरी आल्यावर स्वयंपाक नीट झाला की नाही म्हणून पतीचा ओरडा खाणारी प्रांजल. हे आपल्याच समाजातील एका आधुनिक स्त्रीचे प्रात्याधुनिक रूप आहे. या आणि वरवर पाहता स्त्रीची प्रगती करत आहे, तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे, पण घरच्या 4 भिंतीच्या आत आणि समाजाच्या नजरेत तिचे स्थान आजही दुय्यमच आहे. हे विसंगती जोपर्यंत समाज आणि स्वतः स्त्रीच्या मानसिकतेतून नष्ट होत नाही तोपर्यंत खऱ्या समतेची सुरुवात होऊ शकत नाही. इंट्रोडक्शन बनला या ठिकाणी, अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन बनवू शकतो. किंवा काट्यामध्ये तुळसती, चिखलामध्ये खमडती, पुरुषाच्या या जगात फक्त एक बाहुली ती, असं आपण. किंवा यत्र नार्यस्तु पूज्यते रमनते तत्र देवता, या जुन्या म्हणजे सुभा, याने साधारणतः संस्कृत वगैरेचं एखाद कोट वगैरे टाकलं तर थोडंसं चांगलं असतं, परंतु आपला संस्कृतचा काही बॅकग्राऊंडच नाही आणि कोट व्यवस्थित माहीत असेल तर टाका, नाहीतर काय टाकायची गरज नाही. नंबर्स आपल्याला कुठल्याच्या संख्या बरोबर माहित असेल तर टाका, नाहीतर काही जवळपास असं लिहिता येईल की जवळपास 1000 हे झालं, जवळपास 1500 हे झालं, म्हणजे एक्झॅक्ट टाकत असताना चुकीचं टाकायचं नाही. कोट पण टाकत असताना चुकीचं कोट टाकणं टाळायचं. कोट टाकत असताना व्यवस्थित माहित असेल तर टाकायचं. वस्तू म्हणून उपभोगतो. तर अशा प्रकारे आपण ऐतिहासिक किंवा समकालीन विरोधाभास, कॉन्ट्रास्ट अप्रोच, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत, भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे, डिजिटल क्रांती होत आहे आणि आपल्या देशातील स्त्रिया अंतराळापर्यंत झेप घेत आहेत. तर अशा प्रकारे सुद्धा त्या टॉपिकची आपण सुरुवात करू शकतो. त्यानंतर ज्वलंत प्रश्न विचार, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची दारे खुली करून 250 वर्ष झाली तरी आजही स्त्री सुरक्षित आहे का? म्हणजे महात्मा फुल्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करायचं ही मागणी करून जवळपास 150 वर्ष झालं तरी आताही आपण मुलांना आरटीई अंतर्गत प्रॉपर शिक्षण देऊ शकत नाही. तर असे टॉपिक तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर सांख्यिकीय माहिती, नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरक्षण
अहवालानुसार आजही भारतातील अनेक महिला घरगुती हिंसाचाराचे समर्थन करतात, पण पतीला मारण्याचा अधिकार आहे अशी त्यांची धारणा असते. तर बघा की आता निबंधाची सुरुवात करताना अति भावनिक न होता लॉजिकल मांडणी ठेवा. म्हणजे खूप जास्त, म्हणजे आपण बोलत असताना सुद्धा एखाद्याला स्पीच द्यायला लावलं कुठल्या टॉपिकवर, एकदम भावनिक भावनिक व्हा. म्हणजे रतन टाटा पासून तर मोदीजी पासून तर राहुल गांधी पासून हे सगळे काय भावनिक, म्हणजे सगळे भावनांचाच बिझनेस चालू आहे, इमोशन्सचा बिझनेस सुरू आहे. ठीक आहे. तर बघा की भावनिक व्हा, पण एकदम भावनिक होऊ नका. जर तुम्ही कोट किंवा कविता वापरणार असाल तर ती अचूक असावी. चुकीचे कोट लिहिल्यास नकारात्मक प्रभाव पडतो. तर हा तुमचा एसेचा इंट्रोडक्शन विषयी, म्हणजे आपण इंट्रोडक्शन कसा असा. आता थांबू कारण की तुमचा क्लासचा पण टाइम झालेला आहे. तर बघा की मग बॉडी पार्ट कसाला असा पाहिजे, कन्क्लुजन कसा असायला पाहिजे, ह्याचा चर्चा करू. आज मी तुम्हाला एक एसे शेअर करतोय, तो ह्या टॉपिकवरचा. कोणता? स्त्रियांच्या टॉपिकवरचा. स्त्रियांचा म्हणजे हा 2025 मध्ये स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान आणि मानसिकता बदलण्याची गरज. तर या विषयाचा संदर्भ घेऊन आपल्याला एसे तुम्हाला लिहायचं. आता आपण इंट्रोडक्शन, प्रभावी निष्कर्षाच्या पद्धती, आपण म्हणतो निष्कर्षाची रचना. निष्कर्ष पेक्षा आपण सुरुवात केलं स्ट्रक्चर, सुरुवातीची रचना. तर पहिली गोष्ट म्हणजे बघा की इंट्रोडक्शन कसा असायला पाहिजे, किती आपल्याला आपल्या माइंड मध्ये आपण फिट बसवतोय 80 ते 100, म्हणजे आपल्या दिमागात स्ट्रक्चर फिट बसलं असेल तर आपल्याला लिहायला काही त्रास जाणार नाही. स्ट्रक्चर बनवता आपण, म्हणजे काय इंट्रोडक्शन किती, जवळपास 100 शब्दांचं इंट्रोडक्शन. पॅरेग्राफ किती, 1 किंवा 2 पॅरेग्राफ. दुसरं बघा की निबंधाची सुरुवात किती आकर्षक असली तरी टॉपिकशी त्या ठिकाणी स्टिक राहायला पाहिजे. तिसरं म्हणजे अस्पष्टता टाळायला पाहिजे, हे आपला. त्याचबरोबर प्रभावी सुरुवात करण्यासाठी बघा की 5 या ठिकाणी पद्धती दिल्या आहे. एखादी कथा किंवा काल्पनिक प्रसंग सांगून, किंवा दुसरं प्रसिद्ध कोट किंवा कविता सुचवणे. तिसरं म्हणजे ऐतिहासिक किंवा समकालीन विरोधाभास. आणि चौथं म्हणजे काय की ज्वलंत प्रश्न विचारून. आणि पाचवं म्हणजे काय की सांख्यिकीय माहिती किंवा चालू घडामोडी या आधारावर. तर आपण इथं थांबतोय. मी तुम्हाला निबंध एक पाठवतोय या टॉपिकवरचा 1000 वर्ड मध्ये. त्याच्यात थोडंसं मी हेडिंग बिडिंग दिलेलं आहे, तर तुम्हाला हेडिंग द्यायची काही गरज नाही. जनरली निबंध लिहिताना हेडिंग देणं टाळायचं.